वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ बघतोय आपण आणि प्रकरण सुरू आहे आमचं शक्तींचं। क्रियाशक्ती आम्ही बघितली। क्रियाशक्तीमध्ये हा कारकांमधली क्रियाशक्ती की क्रिया होत असताना ती स्वतःमध्येच क्रिया होते। याचं परनिमित्त कारण जरूर असतं, परंतु परनिमित्ताने कार्य झालं असं नसून स्वतःच्या उपादानगत योग्यतेने कार्य झालेली आहे ही वस्तुस्थिती आम्ही बघितली। आम्हाला आत्मप्रभूचं दर्शन करायचं आहे। ही क्रिया जर आम्हाला संपन्न करायची आहे तर आम्हाला परकारकांची गरज नाही। इंद्रिय निरपेक्ष स्वतःच्या अवलंबनाने सम्यक दर्शनादी क्रिया जीवामध्ये संपन्न करता येऊ शकते अशी ही स्वतंत्रता त्याच्या दिग्दर्शन आम्हाला या शक्तीने प्राप्त होतं। नंतर आम्ही बघितली होती ती आमची कर्मशक्ती। कर्म म्हणजे कर्त्याचं फळ ज्याच्यावर पडतं त्याला कर्म, आणि कर्त्याचं फळ जे पडणार आहे ते शुद्ध रूपात जेव्हा आम्ही बघू त्यावेळेला तेच आत्म्याचं कर्म आहे। आणि ही कर्मत्व शक्ती सगळ्या जीवांमध्ये विद्यमान आहे। सिद्ध जीवांमध्ये सुद्धा ती विद्यमान आहे। ज्ञानीच्या जीवनात अशुद्धता जरी दिसत असली तरी देखील तो अशुद्धता रागाची पर्याय त्याला स्वतःचं कर्म मानत नाही। त्यामुळे त्याच्याही जीवनात ही जी कर्मक्रिया आहे ती स्वाभाविकी रूपाची म्हणजे कर्म म्हणजे क्रिया जी होऊ लागलेली आहे ते कर्म, आणि अशा रीतीने ती कर्मशक्ती आम्ही बघितली। आणि यानंतर आता 42वी शक्ती आपण पाहतो आहे कर्तृत्व शक्ती। कर्तृत्व जी काही आमची निर्मल पर्याय होणार आहे, ही पर्याय याचं कर्तृत्व कुणाकडे आहे, कोण याचा कर्ता आहे। 5 समवायपूर्वक कार्य होतं असं आम्ही व्यवहाराने बघतो, आणि त्याच्यामधल्या 4 गोष्टी ज्या आहेत या एकाच तत्वाशी निगडित आहे। फक्त निमित्त पर आहे, आणि 4 गोष्टी त्रिकाली उपादान, क्षणिक उपादान, पुरुषार्थ आणि स्वकाल या सगळ्या एक द्रव्याश्रित गोष्टी आहेत। आणि अशाच उपादानगत योग्यतेने ते कार्य संपन्न झालेलं आहे, आणि ते कार्य संपन्न होत असताना त्याला जे अनुकूल पडलं त्याला आम्ही निमित्त कारण म्हणतो, आणि जे काही अनुरूप बनलं ते उपादान कारण, आणि त्या उपादान कारणालाच खरं तर हे कर्तृत्वपणा संभवनी आहे। म्हणजे तेच खरं वास्तविकता त्या ठिकाणी कर्ता असणार आहे। म्हणजे जी पर्याय आहे निर्मल पर्याय आहे ही ती निर्मल पर्याय जी आहे ते कोण करणार तर तो आत्मा स्वयं करणार। त्याचा कर्ता कोण तर हा आत्मा त्याचा स्वयं करता आहे। अशी ही शक्ती। यावर अमृतचंद्र आचार्य लिहितात की भवत्ता रूप सिद्ध रूप भाव भावकत्वमयी कर्तृशक्ती ही। म्हणजे या ठिकाणी होणं स्वभाव जो आहे, होत राहणं हा जो स्वभाव आहे तो सिद्धरूप भाव आहे। म्हणजे ती त्याची सिद्धी आहे, तशाच प्रकारचा तो होणार आहे। आणि त्याच्या भावकत्वमयी ते असणारी तन्मय होणारी अशी ही परिणती रूप कर्तृत्व शक्ती आहे। म्हणजे लक्षात घ्यायचंय की आमचा आत्मा प्रतिसमय परिणमन करतो आहे। परिणमन करत असताना त्याचं अस्तित्व अबाधित रीतीने टिकून आहे, आणि नवीन हे अस्तित्व पर्याय रूपाने जे धारण करत आहे हीच त्या पर्यायीशी असलेली त्याची तन्मयता। ही तन्मय परिणती रूप क्रिया हेच त्याचं कार्य आणि त्याचा कर्ता
हा आत्मा आहे. रे आत्मन, तुझा स्वभाव ज्ञानमय आहे. प्रज्ञारूपी छन्नीने तू सर्व परभाव पृथक केले. आता उरलं ते निखळ तुझं अस्तित्व. जे काही पर होतं, जास्तीचं होतं, आगंतुक होतं, ज्याचा अतिरेक जीवनामध्ये झाला होता, त्या सगळ्या परभावांना यांनी भेदविज्ञानाच्या कसोटीवर घासून आणि प्रज्ञारूपी छैनीने स्वतःपासून पृथक केलं आणि केवळ एक निकळ आत्मतत्व जे आहे, चैतन्य रूप आत्मा जो आहे, तो त्यांनी अनुभवला. आणि हेच आत्म्याचं शेवटचं निखळ अस्तित्व आहे. याच आत्मजन्य परिणामाचा तू करता आहे आणि आत्म आराधना हेच तुझं कर्तृत्व आहे. निर्मल कार्यरूप जे कार्य, त्या रूप आत्मा स्वयं होतो ही कर्मशक्ती. मागची जी कर्मशक्ती आपण बघितली, की निर्मल कार्यरूप हे त्याचं कर्म आहे आणि तो आत्मा त्या समयात त्या पर्याय रूप परिणत झाला ही त्याची कर्मशक्ती. कारण आपण बघितलं होतं की पूर्व पर्यायात असलेलं अखंड द्रव्यच दुसऱ्या समयात अखंडपणे दुसऱ्या पर्याय रूपाने परिणमलेले आहे. ही जी आम्ही शक्ती बघितली, ही कर्मत्व शक्ती बघितली. आणि या कार्याचा कर्ता कोण असा जर प्रश्न आला तर स्वयं हाच आत्मा त्याचा कर्ता हे या कर्तृत्व शक्तीत सांगितलेले आहे. पहिले आम्ही अकर्तृत्व शक्ती बघितलेली होती आणि त्या अकर्तृत्व शक्ती जीव पराचा, परविकाराचा अकर्ता सांगितला. निर्मल भाव हे कर्म आहे. भावक आत्मा त्या भवनरूप भावात तन्मय होऊन आत्मा स्वयं ते करतो ही कर्तृत्व शक्ती. आता हे जे शब्द आहे हे भवनरूप भावात, याचा अर्थ आम्हाला तो काळ, अपूर्ण काळ बघायचा की प्रति समय अशा प्रकारचा होणं 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 रूप जे भवन आहे ते सुरू आहे. उदाहरण आपण बघितलं की पाण्याचा प्रवाह जसा निरंतर सुरू आहे, गतिमानता हा जसा तिथे सुरू आहे, नॉन स्टॉप सुरू आहे, कोणतीही व्यक्ती आपले पाय परत त्याच पाण्यात ठेवू शकत नाही, अशी प्रवाहमानता जशी तिथे आहे, त्याचप्रमाणे हे द्रव्य देखील असंच निरंतर भवन रूप आहे की होत आहे होत आहे. आणि त्या भावाशी ही पर्याय हा आत्मा तन्मय आहे. पर्याय असेल तर त्या समय पुरती ती तन्मय आहे आणि हा असा आत्मा ते स्वयं करतो आहे. त्याचं कर्तृत्व हे जीवाकडे आहे. षटकारक भिन्न नसून त्यात अभेद आहे. कथन करताना आम्हाला कर्ता अलग सांगावा लागतो, कर्म अलग पाहतो, किंवा कथनामध्ये आम्ही भेद दृष्टीने कथन करतो. पण जर एका अखंड आत्मद्रव्याचा जर आम्ही विचार केला तर हे आत्मद्रव्य कसं आहे, तर त्या ज्या समयात आम्ही कर्तृत्व बघतोय त्याच समयात कर्म पण तिथे आहे. त्याला करण जे पडलंय तेही त्याच वेळेला आहे. संप्रदान, अपादान, अधिकरण सगळे सगळे एका समयात आहे. म्हणजे या षटकारकामध्ये भेद नाही. ज्याला आम्ही लक्ष करू त्या दृष्टीने कथन करू, पण त्याच्यामध्ये तर ते अभेद रूपानी एका समयात षटकारक रूप वर्ततात आहे. असं नाही की आत्ता कर्ता बनला या समयात, दुसऱ्या समयात कर्म आहे, तिसऱ्या समयात करण झालं, असं नाही. काही कारक एका समयात ते कार्य निष्पन्न होत असताना तिथे विद्यमान आहे आणि हे अभेद रूप कथन आहे. षटकारक रूप आणि अनंत शक्तीचे परिणमन युगपत आहे. म्हणून आत्मा स्वयं अनेकांत रूप आहे आणि हेच त्याचं अनेकांताचं वैशिष्ट्य आहे, हीच त्याची अद्भुतता आहे, हेच त्याचं अलौकिकत्व आहे. आत्म्याच्या ज्ञानाचं यथार्थ कारण जर शोधले तर आपली पवित्र प्रज्ञा हेच साधन आहे. आत्मा यथार्थ कारण आम्हाला जर पाहायचं असेल, का हा करता आहे किंवा ते शुद्ध भावच त्याचं कर्म काय आहे, हे जर आम्ही बघितलं आणि याच्या मूळ स्त्रोतापर्यंत आम्ही गेलो तर आम्हाला दिसतं
की जी हे भेद विज्ञान केलेलं आहे, अलग अलग जे पाहिलेलं आहे, पराला पृथक करून आत्मतत्वामध्ये अभेद ठेवून एकत्व विभक्त आत्म्याला जे पाहिलेलं आहे ते या प्रज्ञाच्या माध्यमातून बघितलंय. आणि प्रज्ञा म्हणजे दुसरं काही नसून आत्म्याचंच ते करणरूप आहे, साधन रूप आहे. केवली किंवा श्रुतकेवली यांच्या पादमूलाजवळ क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होते. आम्ही हे नेहमी ऐकतो की आम्हाला जर क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर काही त्यासाठी कंडिशन आहे की तो चतुर्थ काळामधला जीव पाहिजे, नंतर केवली किंवा श्रुत केवली यांचं सानिध्य त्याला मिळालेलं पाहिजे, नंतर तो पुरुष वेदीच पाहिजे. या काही गोष्टी आहे क्षायिक सम्यक्त्वाला प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने. म्हणजे पादमूल तीर्थंकर किंवा केवली श्रुत केवली यांचं त्या ठिकाणी अपेक्षित आहे, असं कथन आम्हाला आगमामध्ये व्यवहारनयाच्या प्रधानतेनी किंवा निमित्ताच्या प्रधानतेनी दिसतं. पण निश्चयाने त्या जीवाच्या क्षायिक सम्यक्त्वाचे ते उपादान करता नाही. जीवाला क्षायिक सम्यक्त्व जे प्राप्त झालं, उदाहरणार्थ श्रेणिक राजाला जे क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली त्याचं कारण महावीर स्वामींच्या चरण सानिध्याने झाली, हे निमित्ताने आम्ही म्हणू शकतो. पण उपादान कारण काय? निमित्त तर पर आहे आणि उपादान कारण असणार आहे तो जीव स्वतः त्या समयात तेवढ्या विशुद्ध भावांनी परिणत झालेला आहे. हे त्याचं उपादान कारण, की क्षय करण्यास तो सन्मुख आहे. विशुद्धता त्याच्या अंतरंगामध्ये इतकी वाढलेली आहे की तो आता मिथ्यात्व कर्माचा क्षय करू शकतो. ही योग्यता त्याच्या परिणामांच्या माध्यमातून त्याला प्राप्त झालेली आहे. अनेक असे कारण आम्ही सांगू शकतो की ज्या ठिकाणी व्यवहार नयाच्या प्रधानतेने कथन दिसतं आणि तो सांगावाही लागतो, पण सांगत असताना आणि मनात असताना आम्हाला निश्चय पण समजावा लागतो. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण समजा आम्ही बघू शकतो की आदिनाथ स्वामींना नीलांजनेचं नृत्य पाहत असताना वैराग्य झालं. आम्ही म्हणतो नीलांजनेच्या नृत्याच्या माध्यमाने आदिनाथ स्वामींनी वैराग्य धारण केलं. निमित्ताच्या प्रधानतेने आगम कथनानुसार प्रथमानुयोगानुसार असंच आहे आणि असं लक्षात ठेवलं तर बिघडलं नाही. पण इकडे लक्षात ठेवायचं की नीलांजनेचा मृत्यू हा काही आदिनाथ स्वामींच्या वैराग्याचं उपादान कारण नाही. उपादान कारण त्या समयात त्यांना तशा प्रकारच्या संसारातून निवृत्त होणाऱ्या परिणामांची वैराग्य भावाची प्राप्ती स्वतःची त्यांची झाली, हे त्याचं उपादानगत कारण आहे. म्हणून कुठे कसंही कथन असेल, कधी कधी पुरुषार्थाच्या प्रधानतेने कथन येतं की मी त्याला शिकविलं म्हणून तो हुशार बनला. पुरुषार्थाने पण कथन येतं, पण त्याही वेळेला हे समजायचंय की माझ्या शिकविल्याने किंवा माझ्या संस्कार केल्यामुळे समोरची व्यक्ती हुशार बनलेली नाही किंवा संस्कारी बनलेली नाही. हे निमित्त कारण आहे. निमित्ताला समजायचं आणि उपादान पण समजायचं आणि तरच आम्हाला व्यवस्थितपणे पाचही समवायांना न्याय देता येईल. कधी कधी जर आम्हाला कुणी प्रश्न विचारला की जीवाला मोक्षाची प्राप्ती कधी होईल किंवा सम्यक दर्शनाची प्राप्ती कधी होईल, तर उत्तर देताना आम्ही म्हणतो कधी कधी की काल लब्धी आली की सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल. आता या ठिकाणी स्वकालाला महत्व देऊन कथन आहे, पण याचा अर्थ तुम्ही झोपलेले आहे, घरातच आहे, कोणताही उद्यम करत नाही, तुमच्या परिणामांची विशुद्धता नाही आणि तुम्हाला सम्यक्त्वाची प्राप्ती होईल असं संभवनीय नाही. म्हणून ह्या पाच समवयांना व्यवस्थितरित्या आम्हाला समजायचंय. कुठेही गोंधळ नाहीये, सगळं एकमेकांना पूरक आहे. फक्त आम्हाला गौण मुख्य व्यवस्था स्वीकारता यायला पाहिजे, समजता यायला पाहिजे आणि कथन आमचं तशा प्रकारचं असलं पाहिजे. म्हणून हे कथन येईलच,
परंतु त्या ठिकाणी समजणं मात्र महत्वाचं आहे. त्या समयात तो जीव तेवढ्या विशुद्ध परिणामांनी परिणत झाला आहे. सिद्धपद प्रगट करण्याची शक्ती तर अंतरंगात नित्य प्रत्यक्षच आहे. म्हणून स्वतःच्या शुद्ध आत्मस्वभावाचेच म्हणजे ज्ञान दर्शनाचेच अवलंबन घ्यायचे आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेला आचार्य अमृतचंद्र असो, जयसेन असो किंवा कुंद आचार्य असो, आम्हाला समयसार मध्ये सर्वत्र एकच गोष्ट प्रामुख्याने दिसते आणि ती म्हणजे भेदविज्ञान करा. भेदविज्ञानाच्या कास धरल्यानेच अनंत सिद्ध जीव सिद्धपदाला प्राप्त झाले. वर्तमानातही भेदविज्ञानाने सिद्ध बनतील आणि भविष्य काळामध्ये देखील या भेदविज्ञानाने सिद्ध जीव होणार आहे. निर्मल पर्याय रूप भाव ते कार्य, त्याचा करता आपणच स्वयं आहे. तसेच जगातील एका परमाणूला सुद्धा निर्माण करण्याची शक्ती आत्म्यात नाही. आम्ही अनादी अनंतत्व हे प्रत्येक द्रव्याचं मांडलेलं आहे. जीवराशी किती, तर जीवराशींची संख्या सांगताना अनंत अनंत जीव आहेत हे सांगितलं. पुद्गल द्रव्य किती, तर जीवाच्याही अनंतपट पुद्गल द्रव्य आहे हे सांगितलं. आता समजा आम्ही म्हटलं की एखादा परमाणू आम्हाला निर्माण करायचा आहे किंवा एका जीवाला आम्हाला निर्माण करायचं आहे, तर कोणत्याही जीवाला निर्माण करण्याची, परमाणूला निर्माण करण्याची शक्ती कुणातही कधीही नाही आहे. याचं कारण असं की ही संख्या निश्चित आहे, ती तेवढीच राहणार आहे, त्याच्यापेक्षा कमी अधिक होणं नाही. म्हणून ही संख्या निश्चितपणे तेवढा आहे. आणि असं शक्ती तर आहे, निर्माण करण्याची शक्ती नाही, पण एका क्षणामध्ये युगपत सर्व विश्वाला जाणण्याची शक्ती मात्र जीवाजवळ आहे. द्रव्याचा करता शक्तीत समस्त गुणांचं कर्तृत्व व्यापून आहे. म्हणून गुणभेदाकडे लक्ष न करता अखंड द्रव्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे. तर संपूर्ण विश्वाला युगपत जाणण्याचं जीवाचं सामर्थ्य आहे. त्याचा करता हा आत्मा बनू शकतो. तर आम्हाला देखील आमच्या पूर्णतः समर्पण भावनेनी आमच्या त्रिकाली आत्मतत्वाला आम्हाला लक्ष करायचंय. भेदांकडे गौणत्व द्यायचंय. समजण्यासाठी भेद उपयोगी आहे, तिथपर्यंत त्याची आराधना, तिथपर्यंत त्याचं लक्ष आम्हाला करायचं होतं. पण एकदा वस्तुतत्व समजल्यानंतर आता त्याचं कार्य उरलेलं नाही. जोपर्यंत पायामध्ये काटा होता तोपर्यंत आम्हाला दुसऱ्या काट्याच्या माध्यमातून तो काटा काढावा लागला. पण काटा पायातून निघाल्यानंतर हातातल्या काट्याची उपयोगिता संपलेली आहे. म्हणून पायातला काटा फेकून देणं जसं गरजेचं आहे, तसं हातातला काटा पण फेकणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे जोपर्यंत आम्हाला आत्मतत्व समजलं नव्हतं तोपर्यंत भेदाच्या माध्यमातून आत्मतत्व आम्ही समजून घेतलं. समजून घेतल्यानंतर त्या नयाची उपयोगिता संपली आणि त्या नयाने दाखविलेल्या वाच्यभूत आत्म्याची महिमा अंतरंगात जागृत झाली आणि त्या आत्मतत्वाचं आम्हाला अवलंबन घ्यायचं आहे. महत्वपूर्ण पहा, ही प्रक्रिया आहे आम्हाला आत्मस्वभावाकडे जाण्यासाठी. म्हणून अखंड द्रव्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. समस्त शास्त्राचं सार वीतराग मात्र आहे. लाख बात की बात यह, कोटी ग्रंथ का सार. काय आहे, कोटी कोटी ग्रंथ जरी आम्ही वाचले तरी शेवटी सार आम्हाला मिळणार आहे. नवनीत जे मिळणार आहे ते एकच मिळणार आहे. कोणतं? जीव हा अन्य पुद्गला च अन्य. जीव अलग आहे आणि पुद्गल भिन्न आहे. जीव अलग आहे, शरीर भिन्न आहे. जीव अलग आहे, द्रव्य कर्म भिन्न आहे, भाव कर्म भिन्न आहे. आणि या सगळ्यांना आम्हाला गौण करून त्रिकाली एक अभेद आत्मतत्वाला मुख्यता देऊन
त्याचं अवलंबन आम्हाला घ्यायचं आहे. म्हणून हा निरपेक्ष आत्मावलंबनानेच आम्हाला ही कर्तृत्व शक्ती आमच्यामध्ये आम्हाला उजागर झालेली दिसेल. आत्मा वचन गोचर किंवा विकल्प गोचर नाही. आत्मा हा वचनांनी आम्हाला समजू तर शकतो कथंचित, पण पूर्णतः समजू शकत नाही. आम्ही किती म्हटलं की साखर गोड आहे, साखर गोड आहे, तरी देखील गोड आहे हे आम्ही सांगतो त्या ठिकाणी, पण ती गोडी कशी आहे हे कोणी विचारलं तर त्यासाठी अनुभवच कार्यकारी आहे. आत्म्याचं वर्णन आम्ही कितीही वेगवेगळ्या पद्धतींनी केलं तरी देखील ते वर्णन आहे. शेवटी ती वचनामध्ये निबद्ध झालेली वस्तू आहे आणि वचन व्यापार जिथे आहे तिथे अनुभूती नाही. अनुभूतीतही वचनातीत असणार आहे. म्हणून विकल्पांनी पण आम्हाला आत्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही आणि वचनांनी पण आम्हाला आत्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. कितीही सामायिकाच्या वेळी आम्ही शुद्धोहम शुद्धोहम हा जप देत आम्ही बसलो तर आत्म्याची प्राप्ती होईल का? जोपर्यंत अंतर्जल्प पण सुरू आहे, मनामध्ये पण चिंतन सुरू आहे की मी शुद्ध आहे शुद्ध आहे, तोपर्यंत आमचा अनुभूतीचा प्रांत खुला झाला नाही. ती चाबी अजूनही लागलेली नाही. ही चाबी जेव्हा आम्ही फेकून देऊ त्यावेळेला आमच्या अंतःपटलाचे कपाट खुलणार आहे. पण ते खुलणार आहे आणि त्यामध्ये प्रवेश केल्यानंतर अनुभूती आहे. अशी ही अनुभूतीची व्यवस्था आहे. आत्म्याच्या शक्तीचे वर्णन करून आचार्य अमृतचंद्रांनी जणू काही अमृत सिंचन केलेलं आहे. या पीयूष वचनांची प्रतीती यावी हीच त्याची स्वकर्तृत्वता, त्याची महती सर्वांनाच पटो या मंगल भावनेसह ओम ह्रीम कर्तृत्व शक्ती स्वरूपोहम. यानंतरची षटकारकामधली नंतरची शक्ती येणार आहे ती करण शक्ती. करण याचा अर्थ साधन, जे आत्म्याच्या अनुभूतीसाठी सहाय्यकारी बनणार त्याला म्हणायचं साधन. विचार करायचा आहे की आत्म्याची अनुभूती आम्हाला घ्यायची आहे, त्यासाठी आम्हाला साधन काय हवं की ज्याची आम्ही प्राप्ती केली की आम्हाला निश्चितपणे आत्म्याचा अनुभव होईल. साधन सांगताना काही साधन बाह्य साधन म्हणून सांगितले आणि काही अंतरंग साधन सांगितले. बहिरंग साधन सांगताना सम्यक दर्शनासाठी बहिरंग साधन सांगताना बाह्य निमित्त कारण म्हणून काही गोष्टी ठळकपणे सांगितल्या. काय सांगितलं त्यामध्ये साधन म्हणून? तर पहिल्यांदा सांगितलं की तो जीव जो आहे तो संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे तर त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. नंतर तो कर्मभूमीज पाहिजे. तसं तर कर्मभूमीज नको, पण समजा कर्मभूमीज असेल प्रथमोपशम सम्यकत्वासाठी तर कर्मभूमीच पाहिजे. नंतर तो जागृत पाहिजे, म्हणजे सुप्त नको, झोपलेला नको. नंतर तो ज्ञानोपयोगी पाहिजे, पर्याप्तक पाहिजे, गर्भज पाहिजे प्रथमोपशम सम्यकत्वासाठी. अशा तऱ्हेचे काही नियम त्या ठिकाणी सांगितलेले आहे. किंवा बाह्य निमित्त कारण सांगताना सांगितलं की तो देवदर्शन यांनी वगैरे संपन्न असेल तर त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे ही सगळी काय म्हटली याला बाह्य कारण म्हटलं. पण आता परत आम्हाला प्रश्न आला की संज्ञीपणा प्राप्त झाला म्हणजे संपलं का, झालं का सम्यक दर्शन? तर असं नाही. मग त्यासाठी सांगितलं ते सम्यक्त्व होताना तर आवश्यक आहे, पण ज्याच्या जवळ संज्ञीपणा आहे त्याला सम्यक दर्शन होईलच असं नाही. म्हणून ते बाह्य कारण म्हटलं, अंतरंग कारण नाही. अंतरंग कारण सांगताना सम्यक्त्वाचं सांगितलं की त्यासाठी दर्शन मोहनीय कर्माच्या 3 प्रकृती, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती आणि अनंतानुबंधी 4 प्रकृती,
यांचा अनुदय असताना श्रद्धा गुणाची समिचिंता आहे. हे त्याचं अंतरंग निमित्त कारण सांगितलं. पण निमित्त कारण सांगताना हे कारण नियामक पण आहे. पण नियामक असलं तरी ते उपादान कारण नाही. ते बाह्य कारण म्हणजे एका द्रव्याशी कारण म्हटल्याच जात नाही. हे अंतरंग कारण आहे. निमित्त कारण म्हटलं. निमित्त कारण आहे म्हणजे परद्रव्याशी याचा संबंध आहे. आणि जर सम्यक्त्वाचं आम्हाला उपादान कारण बघायचं असेल, आणि उपादान कारण हा स्वतःचा आत्माच आहे, जो अत्यंत विशुद्ध भावानी परिणत होऊन क्षयोपक्षम लब्धीपासून करणलब्धी पर्यंत प्राप्त होतो. तो आत्मा स्वतःच्याच आत्मिक सामर्थ्याच्या पुरुषार्थावर करणलब्धी म्हणजे करण प्राप्त करून, करणलब्धी प्राप्त करून सम्यक दर्शनाची प्राप्ती करतो. म्हणजे त्याचं साधन करण हा तो स्वयं बनलेला आहे. या करण शक्तीमध्ये ही स्वतःची साधन रूप अशी शक्ती घ्यायची आहे. अमृतचंद्र आचार्य याबद्दल लिहितात, भवद्भाव भवन साधकतमत्व मयी शक्ती. म्हणजे प्रवर्तमान भावाच्या होण्याला, जो काही प्रवर्तमान होणारा भाव आहे, याला उत्कृष्ट साधनपणा स्वरूप अशी ही करण शक्ती उत्कृष्ट रीतीने जे साधन बनणार आहे, आणि ते साधन असणार आहे स्वतःची उपादानगत योग्यता. रे आत्मन आचार्य स्वानुभवाच्या आधारावर सांगत आहे की सम्यक दर्शनादी निर्मल कार्याचा तूच साधक आहे. तुला त्यासाठी बाह्य साधनाची त्याची व्यग्रता करण्याची गरज नाही. साधन स्वतः आत्मा आणि साध्य शुद्धात्म्याची प्राप्ती. या मोक्ष पथिकाचे साधनही स्वतंत्र आणि स्वयंभू. म्हणजे आम्हाला सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे, तर त्यासाठी दुसऱ्या परगोष्टींवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कोणत्याही तऱ्हेचं परनिरपेक्ष कारण असलं तरी देखील आमची त्या समयात उपादानगत योग्यता असेल तर सम्यक्त्व आम्हाला प्राप्त निश्चितपणे होणार आहे. ते स्वतःच्या आत्मतत्वाच्या माध्यमातूनच. हीच गोष्ट या निश्चय नय प्रधान अशा अध्यात्म ग्रंथात करण शक्तीच्या माध्यमातून आचार्यांनी दाखविली आहे. चैतन्याने आणि अनंत शक्तींनी फुललेला वसंत म्हणजे आत्मा. आत्मा आपल्या त्रिकाली ध्रुव आत्म्याचे लक्ष करून स्वतः त्यारूप परिणमतो. आत्म्याच्या अनंत निधीचा आणि त्याच्या स्वतंत्रतेचा उद्घोष करणारी ही करण शक्ती. वर्तमान परिणमित होणारा भाव म्हणजे कर्म, आणि आपल्या सर्व मलिन पर्यायींना प्राप्त करण्याचे साधन, आपल्या सर्व निर्मल पर्यायींना प्राप्त करण्याचे साधन आत्मा स्वयं आहे. आम्हाला जर आमची निर्मल पर्याय प्राप्त करायची आहे तर त्यासाठी आम्हीच आमचं साधन आहे. सम्यक दर्शनाचे कारण काय? विकारांपासून भिन्न आत्म्याला अनुभव घेण्याचे साधन काय? आपल्याच बुद्धीने प्रज्ञारूपी सूक्ष्म छैनीनी स्वभाव विभावाला पृथक करता येते. निज जिन परमपैनी सुबुधी छैनी डारी अंतर भेदिया. अर्थात भेद विज्ञान हे स्वाधीन निरपेक्ष साधन आत्म्याजवळ आहे. एक चैतन्य साधनाशिवाय बाकी बाह्य साधन त्या जीवाने अनंत वेळा प्रयोगात आणली. अनंत वेळेला आम्ही वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून स्वभावाची प्राप्ती करून घेण्याचा पुरुषार्थ करण्याचा प्रयत्न केला. परंतु जोपर्यंत पर साधन आम्ही घेऊ तोपर्यंत आमचे अंतःचक्षु उन्मिलित होणार नाही, आणि तोपर्यंत आम्हाला आमचा आत्माच आम्हाला प्राप्त होण्यायोग्य आहे
तेच साधन रूप आहे हे पटत नाही. मग स्वतःच वैराग्य चैतन्य तत्वच तो विसरला. वास्तविक शुद्ध आत्मतत्वाच्या अवलंबनानेच, म्हणजेच कारण समय साराच्या अवलंबनानेच निश्चय रत्नत्रयाची प्राप्ती होते. कोणताही निर्मल पर्याय पहा आणि त्यासाठी उपादान कारण शोधा. तो उपादान कारणासाठी साधन शोधा, तर ते स्वतःचा पर्यायच असणार आहे. जेव्हा निर्मल रत्नत्रयाची प्राप्ती होते त्यावेळेस असणाऱ्या कारणांना निमित्त कारण म्हटले जाते. उदाहरणार्थ, जेव्हा जीव आत्मसन्मुख परिणामाने अंतरात्मा बनला त्यावेळेस असणाऱ्या जातीस्मरण, देवदर्शन, वेदना, देशना या कारणांना उपचाराने कारण म्हटले आणि त्याचं प्रयोजन निमित्ताचं ज्ञान करून देणं हे आहे. त्यावेळेला निमित्त कशा प्रकारचं होतं या निमित्ताच्या प्रधानतेने हे कथन येणार आहे. जसं वेदनानुभव 7व्या नरकातील जीवांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होण्यामध्ये हे बाह्य निमित्त कारण आहे की तीव्रतेची वेदना आणि त्यांना लक्षात आलं की ही वेदना मला जी सहन करावी लागत आहे त्याला मी पूर्वकृत कितीतरी अपराध केले, काहीतरी दुष्कृत्य केलं आणि याचा परिणाम मला आज अशा तऱ्हेच्या वेदना अनुभवाव्या लागत आहे आणि अतिदुःखातून त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती तिथे होते. किंवा देशना, एखाद्याची देशना जर आमच्या हृदयाला भिडली तर ती एक वाक्य देखील सम्यक्त्वाचं निमित्त कारण बनवू शकतो. किंवा देवदर्शन, अनेक दिवसांच्या नंतर एखाद्या वेळेला देवदर्शन करताना तो जीव इतका उत्कट भावानी प्रभुदर्शन करतो आहे आणि त्याला तिथे सम्यक्त्वाची प्राप्ती होते. जिनदर्शन करता करता त्याला निजदर्शनाची प्राप्ती होते. आणि प्रवचनसार मध्ये तर त्यांनी जिनदर्शन हे महत्वाचं कारण मनुष्य पर्यायी मध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जिनदर्शनाशिवाय राहणं हे आम्हाला मान्य नाही. केवली भगवान सुद्धा जेव्हा आपल्या अनादी अनंत अहेतुक स्वतःसिद्ध निरावरण असाधारण कारण परमात्म्याचे अवलंबन घेतात, अर्थात करण रूपाने ग्रहण करतात, तेव्हा त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे ही साधन रूप जी काही शक्ती आहे ही माझी स्वतःमध्येच आहे. म्हणून मला माझ्या स्वतःच्या पुरुषार्थपूर्वकच मला माझ्या आत्मतत्वाची प्राप्ती करता येऊ शकते. इतका प्रचंड आत्मविश्वास देणारी ही कर्ण शक्ती आहे. या ठिकाणी आज आपण थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.